ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि पूर्णाची पासून. तर आता इथे सायली म्हणते, पूर्णाची अस्वस्थ वाटतंय का? अस्वस्थ वाटत होतं ना तुला मगाशी, म्हणून आपण डॉक्टरांना बोलवलंय असं म्हणते सायली. अगं पण अश्विन असताना दुसऱ्या डॉक्टरची काय गरज असं म्हणते आता इथे पूर्णाची. हा डॉक्टर फक्त तुझ्याशी बोलायला आले तसं म्हणते आता सायली. तू बोलशील ना त्यांच्याशी असं म्हणते आता इथे सायली. तर आता सगळे सुभेदार मंडळी तिथेच थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. तू म्हणत असशील तर बोलतेस म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे सायली उठते तिथून. तर आता इथे डॉक्टर चेक करायला येतात. अन्नपूर्णा मॅडम, मला सांगा तुम्हाला नेमका कसला त्रास होतोय असं म्हणते ती बाई. मला माझ्या घरातल्या सगळ्यांचाच त्रास होतोय असं म्हणते आता पूर्णाची. तर ते सगळे सुभेदार मंडळी थांबलेले असतात. त्यांचा वागण्याचा त्रास होतोय असं म्हणतात त्या. उगाच म्हणतात ते की ही तन्वी नाही म्हणून असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण मला चांगलंच माहिती आहे ही माझी तन्वी आहे म्हणून असं म्हणते पूर्णाची. किती वाद घालणार आहेत आता त्याच्यावर ना असं म्हणते पूर्णाची. बरं झालं तन्वीच म्हणाली माझं बरोबर आहे आणि हे सगळे खोटे आहेत असं म्हणते आता पूर्णाची. मला मघाशी अचानक काय झालं, मी पूर्णाची ना अशी अचानक अगं कसं करू शकले असं म्हणते सायली. नेमकं काय घडतंय असं म्हणते ती मनातल्या मनात. हो अन्नपूर्णा मॅडम असं म्हणतात डॉक्टर, तुमचं काही चुकत नाहीये, पण तुम्ही जरा शांतपणे बसा. आधी विचार करू नका जास्ती. मी तुम्हाला इंजेक्शन देते म्हणजे तुम्ही शांतपणे झोपाल असं म्हणतात त्या. मी झोपेत आहे तोपर्यंत सगळ्यांना समजावा की माझं जरा ऐका असं म्हणते पूर्णाची डॉक्टरला. हो समजावून सांगते असं म्हणते डॉक्टर. पूर्णाही आडवा असं म्हणतात इथे कल्पना, आणि आता इथे आडवी होते पूर्णाची. तर आता इथे पूर्णाची झोपतात. पूर्णाईला एकदम अचानक असं का विचित्र वागायला लागायलात असं म्हणतो आता इथे रविराज. मी सांगते इथे नको हा, जरा आपण बाहेर जाऊया असं म्हणते डॉक्टर, म्हणजे नीट बोलता येईल असं म्हणते आता इथे डॉक्टर. चला चला असं म्हणतात आता इथे सगळेजण. तर आता इथे सगळे बाहेर जातात बघा प्रेक्षक हो. आणि पूर्णाची आता झोपलेल्या असतात. तर आता बाहेर येतात सगळेजण आणि सगळे हॉलमध्ये जमा झालेले असतात. तर आता इथे कल्पना म्हणते डॉक्टर नक्की काय झालंय पूर्णाची ना, त्यांची आम्हाला खूपच काळजी वाटायला लागली असं म्हणते कल्पना. मला तिच्या थोडाफार कंडिशनचा अंदाज आहे, पण तुमच्याकडून ऐकायचं आहे नेमकं काय झालंय असं म्हणतो आता इथे अश्विन. माझं रिडिंग सांगण्यापूर्वी तुम्ही मला सांगाल का की नेमकं या घरामध्ये घडलंय तरी काय असं म्हणते आता इथे डॉक्टर. नाही म्हणजे अन्नपूर्णा मॅडम ज्या तन्वीबद्दल बोलतायत ती तन्वी तरी कोण आहे असं म्हणते ती, आणि तन्वीचं आणि अन्नपूर्णा मॅडमचं नातं काय असं म्हणतात त्या. तर आता सगळे काही सांगतच नाही बघा प्रेक्षक का उत्तरच देत नाहीत कुणी काही. तर आता इथे सायलीला आठवतं तन्वी ये बस इथे असं म्हणून पूर्णाची कसं बोलवलेली असते आणि कसं सायलीला बाजूला घेऊन बसलेले असतात पूर्णाची, आणि मी माझ्या तन्वी ओळखणार नाही का असं म्हटलेले असतात ना, ते दाखवलंय. प्लीज मला सोडून जाऊ नकोस असं म्हणते पूर्णाची. तन्वी आता कुठे असं म्हणतात आता इथे ते डॉक्टर. तर आता कुणाकडेच काय उत्तर नसतं बघा प्रेक्षक हो. मी सांगतो डॉक्टर असं म्हणतो अर्जुन. तन्वी म्हणजे पूर्ण आजीची मानलेली नात असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळा प्रकार सांगतो अर्जुन त्या डॉक्टरला लहानपणापासून. तर कसं तिथे तन्वी बनून आलेली असते प्रिया, आणि सगळा काय प्रकार तो सांगतो पहिल्यापासूनचा, आणि कसं सायली बरोबर लग्न करून आलेला असतो अर्जुन, आणि कसं तिने मग अश्विनला गाठून त्याच्याशी लग्न केलेलं असतं, आणि सगळा प्रकार सांगतो आता इथे अर्जुन. तर डॉक्टर सगळी स्टोरी ऐकत असते. तर ऑडिओ बंद आहे, मात्र सगळा प्रकार आता फ्लॅशबॅक मधून दाखवत आहेत बघा प्रेक्षक. कशी प्रिया हसते आणि सगळा प्रकार, आणि कसं तिला मारून घराबाहेर काढलेली असते आणि सायली, आणि प्रिया तन्वी नाही बबली लोखंडी असं म्हणून सांगितलेली असते ना सायली, आणि कसं तिला घराबाहेर काढलेलं असतं सगळं दाखवलं बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅक मधून. म्हणजे इतके दिवस त्या मुलीला आम्ही तन्वी समजत होतो, आणि हे जे काय घडलं ते आमच्याही कल्पनेच्या पलीकडेच होतं. अर्थात या सगळ्या गोष्टींचा पूर्ण आजींना धक्का बसणं स्वाभाविकच आहे, मात्र त्यांना एवढा मोठा धक्का बसेल आणि त्या अशा वागायला लागतील असं नव्हतं वाटलं असं म्हणतो रविराज. अन्नपूर्णा मॅडम टीप शॉक मध्ये गेल्यात असं म्हणते आता डॉक्टर. त्यांचं मन सत्य स्वीकारायला तयार नाही असं म्हणते ती डॉक्टर. त्यामुळेच त्यांनी स्वतःच एक वेगळं जग निर्माण केलंय की जिथे तन्वी असल्याचा अस्तित्व जाणवतंय असं म्हणते डॉक्टर. तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांच्या जगात अजूनही तन्वी अस्तित्वात आहे असं म्हणतो डॉक्टर. पण प्रिया तन्वी नाही हे सगळं आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं, मग पूर्णाची का स्वीकारू शकत नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. हा एक ट्रॉमा आहे असं म्हणतो आता इथे डॉक्टर. सगळ्यांची स्वीकारायची पद्धत वेगवेगळी असू शकते असं म्हणतो डॉक्टर. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती कुटुंबातून अचानक निघून गेली, बऱ्याचदा असं होतं की आपलं मन मानाला तयारच होत नाही की ती व्यक्ती जगातच नाही आणि ती आहे असंच मानून आपण जगत असतो असं म्हणतात इथे डॉक्टर. अन्नपूर्णा मॅडमचं असंच काहीसं घडलंय असं म्हणते ती. त्या त्यांच्या कल्पनेच्या जगात वावरतायत, त्या तुम्ही सगळे आहात, आणि तन्वी सुद्धा आहे. तन्वी आता ज्या वयाची असेल त्या वयाच्या सायली मॅडम आहेत, आणि म्हणूनच कदाचित त्या सायली मॅडमला तन्वी समजतात असं म्हणतो आता इथे ती डॉक्टर. पूर्णाचीला या ट्रोमामधून बाहेर पडायला खूप त्रास होईल असं म्हणतो अश्विन, कारण तिला कधी ना कधीतरी कळेल की सायली बहिणी तन्वी नाही आहे म्हणून. तेव्हा ती ते पचवू शकेल का असं म्हणतो आता अश्विन. हो तेव्हा काही होईल याचा विचार करून आपण आताची कंडिशन सिरियस नाही करू शकत असं म्हणते ती. आपल्याला त्यांच्या ह्या कल्पनेच्या जगाला धक्का पोचवून चालणार नाही असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. आणि त्यांचं वय बघता जर आपण त्यांना खरं सांगायला गेलो तर कदाचित त्याचा उलट परिणाम होऊ शकतो असं म्हणते ती डॉक्टर.
नाही नाही असं म्हणते अस्मिता, असं होऊन चालणार नाही. डॉक्टर अश्विन, तुम्ही आताच म्हणालात की अन्नपूर्णा मॅडमला बीपीचा त्रास आहे आणि शुगरही आहे, म्हणजे वयामानाने होणारे आजार त्यांना आधीपासून आहेतच आणि म्हणूनच आपण त्यांच्या नाजूकपणाचा विचार करायला हवा असं म्हणते ती डॉक्टर. पण मग आम्ही सगळ्यांनी आता नेमकं काय करायचं असं म्हणते प्रतिमा. पुढचे काही दिवस तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या होला हो करायची गरज आहे असं म्हणतात इथे ती डॉक्टर. त्यांना सत्याची आपोआप जाणीव होईपर्यंत सायली मॅडमला तन्वी म्हणूनच त्यांच्या अवतीभोवती वावरावं लागेल असं म्हणते ती डॉक्टर. आणि हेच वाटत आहे की हेच त्यांच्यासाठी औषध बनवू शकतं असं म्हणते आता ती डॉक्टर. तर आता इथे शॉकमध्ये पडतात सगळे बघा प्रेक्षक हो. तर आता रात्र झालेली दाखवलंय. तर आता पूर्णाची झोपलेली असते आणि तिच्या अवतीभोवती सगळे बसलेले असतात. पूर्णाईंना जाग आल्यावर त्या सायलीला परत तन्वी समजतील असं म्हणते कल्पना. त्या परत स्वतःला त्रास करून घेतील का असं म्हणते कल्पना. तर प्रताप म्हणतो आता जे होईल ते बघूया, आपल्या हातात काय नाहीच म्हणतो आता इथे प्रताप. तर आता अर्जुन म्हणतो हो. तर आता जाग येते पूर्णाजीला. तर आता बाजूला सगळे बसलेले असतात. जागलीच म्हणते आता इथे कल्पना. तर आता ती बाजूला होती आणि मात्र सायली तिथेच बाजूला बसलेली असते. तर आता इथे पूर्णाची बघते सायलीला. तर आता इथे पूर्णाची बघून हसते सायलीला. तन्वी असं म्हणते ती. तर आता सगळे उठतात आणि येतात पूर्णाची जवळ. बरं वाटतंय ना पूर्णाची असं म्हणते आता इथे सायली. अगं हो असं म्हणते आता पूर्णाची आणि आता ती उठते बघा प्रेक्षक हो. उठले आता. तर आता इथे पूर्णाची सगळ्यांना बघते. तुम्ही सगळे असं म्हणते पूर्णाची. असे का उभे आहात तुम्ही सगळे असं म्हणते पूर्णाची. काय झालंय का असं म्हणते ती. तर आता रविराज म्हणतो नाही पूर्णाई, मगाशी तुम्हाला त्रास होता ना, म्हणून आम्ही सगळे इथे थांबलोय असं म्हणतो रविराज. तर आता पूर्णाची म्हणते मला कसलाही त्रास बी झाला नव्हता. अगं तुझं बीपी थोडं वाढलं होतं असं म्हणतो आता इथे अश्विन. बीपी काय रे, कायम माझ्या मागे लागलेलं आहे असं म्हणते पूर्णाची. त्यासाठी तुम्ही चेहरे पाडण्याची काही गरज नाही असं म्हणते पूर्णाची. आणि माझी तन्वी आहे ना माझ्या बरोबर असं म्हणते आता इथे पूर्णाची. मला काही होणार नाही असं म्हणते पूर्णाची सायलीकडे बघून. तर आता इथे सगळे एकमेकांकडे बघतात आणि सायली मात्र तिला सांत्वना करत असते पूर्णाचीला. हे बघ तरी सुद्धा तू औषध घ्यायचं वेळेवर ओके असं म्हणतो अर्जुन. डॉक्टरांनी सांगितलंय की एकही डोस चुकता कामा नये असं म्हणतो अर्जुन. मी कशी चुकवेन असं म्हणते पूर्णाची. तन्वीने चुकून द्यायला हवंय ना असं म्हणते पूर्णाची. तर आता इथे हसतात सगळेजण. पूर्णाची तुम्ही औषधं तर घ्यायचीच आहे, पण त्याआधी जेवायचं असं म्हणते सायली. जेवला नाही आणि औषधं घेतलं तर तुमचं पित्त उसळतं ना असं म्हणते सायली. चला जेवून घ्या असं म्हणते ती. थांब जरा असं म्हणते आता इथे पूर्णाची आणि हात काढून घेते ती सायलीकडून. तर आता परत बघत असत पूर्णाची सायलीकडे. तर सायली म्हणते काय झालं पूर्णाची, तू मला अचानक आहो जाओ का करतेस असं म्हणते आता पूर्णाची. आणि हसतात त्या. मला तुझ्या तोंडून अहो पूर्णाची ऐकायची सवय नाही असं म्हणते ती. ती मस्का मारायची नवीन पद्धत आहे का असं म्हणते पूर्णाची. तर सगळे बघतच राहतात काय चाललंय म्हणून. माझ्याकडून तुला काही चॉकलेट वगैरे हवंय का असं म्हणते आता इथे पूर्णाची. छे ग असं म्हणते सायली. तुझ्याकडनं चॉकलेट हवं असेल तर मस्का मारायची गरज आहे का मला असं म्हणते सायली. मी तर बघत होते की तुला लक्षात आहे की नाही असं म्हणते सायली. पण बरोबर पकडलंस ग तुम्हाला. आता चल पटकन चल बाहेर. 2 घास जेवण करून घे असं म्हणते सायली. बघ मला तुझ्याकडून पूर्णाची हे कर पूर्णाची ते कर असं ऐकण्याची सवय आहे. तू अचानक मला आहो पूर्णाची म्हटलंस तर कसं चालेल असं म्हणते पूर्णाची. मी लिंबाचं पाणी आणायला सांगते असं म्हणते कल्पना. चल चल असं म्हणते आता इथे सायली. सावकाश सावकाश असं म्हणते ती. तर आता इथे पूर्णाची उठते बघा प्रेक्षक आणि सगळे मिळून तिला आता बाहेर घेऊन जातात जेवणासाठी. तर आता इथे डिनर टेबलवर सगळं जेवण आणून ठेवतात. तर आता इथे प्लेट सुद्धा घेऊन येते सुमन. बरं झालं लवकर जेवणाची तयारी करायला घेतली. सगळ्यांना खूप मनस्ताप झालाय असं म्हणते सुमन. 4 घास पोटात गेले की जरा बरं तरी वाटेल असं म्हणते ती. हो ना, एवढ्या कमी वेळात फक्त डाळ खिचडी आणि पापड भाजायला आले असं म्हणते ती. पण मला नाही वाटत त्यापेक्षा वेगळं कुणाला काही खायची इच्छा असेल असं म्हणते आता इथे पिंबल. तेवढ्यातच आता इथे घेऊन येतात बघा प्रेक्षक हो पूर्णाजीला. तर इथे पूर्णाजीला आणून बसवतात. तर आता सगळे जेवायला बसतात बघा प्रेक्षक हो आणि आता इथे पूर्णाजीला वाटतात खिचडी वगैरे. तर पूर्णाची सगळ्यांकडे बघत असते आणि सगळे विचारत असतात. प्रेक्षक हो, मला असं वाटायला लागलंय की पूर्णाजीने सगळ्यांचं जे काही चाललंय ते बघून हा ड्रामा करायचा ठरवलंय. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक हो, कमेंट करून नक्की सांगा. तर आता सगळे एकमेकांकडे बघत असतात. सगळे असे गप्प का आहात असं म्हणते पूर्णाची. जेवताना चेहरे पाडू नये, नेहमी हसायचं असं म्हणतात त्या. काय झालंय का असं म्हणते पूर्णाची. अगं पूर्णाई काय कशाला का होईल असं म्हणतो प्रताप. काही झालेलं नाही असं म्हणतो तो. पूर्णाई तुम्हाला मगाशी थोडं अस्वस्थ वाटत होतं ना, म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलं होतं असं म्हणते आता कल्पना. आजी तुला बरं वाटतंय का ग असं म्हणते अस्मिता. मला काय झालंय, ठणठणीत आहे मी अगदी असं म्हणते पूर्णाची. यात्रा करून आल्यापासनं आधीपेक्षाही छान तब्येत झालंय माझी असं म्हणते आता इथे पूर्णाची. आणि आजी यात्रेला जायचं वय आहे का तुझं असं म्हणतो अर्जुन. तुला ना ट्रेकिंगसाठी जायला हवं असं म्हणतो अर्जुन. बघ बघ चेहऱ्याकडे बघ, 16 वर्षाच्या मुलीसारखा ग्लो आहे तुझ्या चेहऱ्यावरती, ग्लो असं म्हणतो तो. तर आता पूर्णाची मारते त्याला. आजीशी थट्टा करायला लाज नाही वाटत असं म्हणते आता पूर्णाची. पूर्णाची जेवा ना तुम्ही असं म्हणते सायली. तन्वी असं म्हणते आता पूर्णाची. आज तो मला भरवशील असं म्हणते पूर्णाची. तर सगळे दंग राहतात हे काय चाललंय सगळं म्हणून. कारण पूर्णाची काय तर वेगळं वेगळंच करतायत ना. तुझ्या हातून कळलं ना
की मला जास्तच गोड लागेल अन्न असं म्हणते पूर्णाजी. पूर्णाजी, मी भरवल्यावर जर तुम्हाला दोर जास्त खास जात असतील ना तर मी नक्की भरवेन असं म्हणते सायली. तर पूर्णाजी असतात. तर आता इथे सायली वाढायला घेते आणि भरवते ती आता इथे पूर्णाजीला. तर आता इथे भरवलेलं दाखवलंय सायलीने पूर्णाजीला. तर सगळे बघून खूप खुश होत असतात. आता मी तुला भरवते असं म्हणते पूर्णाजी. तर आता इथे पूर्णाजी भरवत असतात सायलीला. तर आता हे सगळं बघत असतात बघा प्रेक्षक घरातले सगळे लोक. तर इमोशनल होत असतात बाकी सगळे. तन्वी, तू इथे माझ्याजवळ बस ना असं म्हणते आता इथे पूर्णाजी. आपण दोघी एकाच ताटात जेऊया असं म्हणते ती. तू लहान असताना आपण जेवायचो ना तसं असं म्हणते पूर्णाजी. तर खूप हसते सायली. खूप आनंद होतो तिला. ये. तर आता इथे सायली ते बघा प्रेक्षक आपली खुर्ची घेऊन. तर आता इथे बाजूला बसलेली असते सायली आणि तिला खडवत असते पूर्णाजी. आणि बाकी सगळी लोक बघत असतात. सगळ्यांना काय समजतच नसतं. तर आता इथे दोघे एकमेकींना खडवत असतात बघा प्रेक्षक अर्जुन पण बघत असतो हे सगळं काय चाललंय म्हणून. तर आता सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू पण असतात हे सगळं बघून. बापरे, खरंच प्रेक्षक अति दाखवले, खरंच खूप जास्त अति दाखवले. तर आता इथे पूर्णाजीला ठसका लागतो. तर आता इथे पाणी देते सायली पूर्णाजीला. रविराज, तुम्हाला आठवतंय लहानपणी तन्वीला जेव घालणं म्हणजे माझ्यासाठी कसरत असायची असं म्हणते पूर्णाजी. मी घास द्यायला गेले की ही घरभर धावायची आणि मी तिच्या पाठीमागे असं म्हणते पूर्णाजी. हो हो असं म्हणतो रविराज. आठवतंय ना, आठवतंय असं म्हणतो रविराज. आणि बरं का तन्वी, मी तुला एक खास भरवलं ना की लगेच तू मला एक भरवायचीस असं म्हणते आता पूर्णाजी. आणि म्हणायचीस आजी तू जेवल्याशिवाय मी नाही जेवायची असं म्हणते आता पूर्णाजी. तर आता खूप छान वाटत असतं सायलीला हे सगळं ऐकून. आणि अश्रू असतात प्रतिमाच्या डोळ्यात. किती दिवसांनी असं इतक्या दिवसांनी तुझ्यासाठी मी माझ्या हाताने तुला खाऊ घालते असं म्हणते पूर्णाजी. तर आता सगळे बघत असतात आणि भावूक होत असतात बघा प्रेक्षक प्रतिमा तर खूप जास्त भावूक झालेलं दाखवलंय. तर सायली पण खूप भावूक झालेली असते. तर आता इथे पूर्णाची म्हणते सायलीला कुठे हरवलीस तन्वी? काही नाही असं म्हणते आता सायली. पूर्णाची आता जेवायचं आहे आणि त्यानंतर गोळा घेऊन मग नंतर आराम करायचा असं म्हणते सायली. कळलं असं म्हणते पूर्णाची. प्रत्येक गोष्ट मला तुझ्या तालावर नाचून करायला लागते असं म्हणते आता पूर्णाची. अरे असं म्हणते पूर्णाची, असं बघताय का माझ्याकडे? आमच्या गप्पा काय अशाच चालू राहतील असं म्हणते आता इथे पूर्णाची. तुम्ही जेवा 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 असं म्हणते पूर्णाची. तर आता सगळ्यांचं जेवण करून होतं. तर आता प्रियाला दाखवलंय. जावा तुमच्या बायकोला भेटून या, तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत असं म्हणते ना ती बाई. अश्विन माझा नवरा अश्विन आला का असं म्हणते आता प्रिया. तुम्ही आता म्हणालात ना बायकोला भेटून ये म्हणून, माझा नवरा आला का असं म्हणते प्रिया. ए बाई, मी ह्याच्याशी बोलत होते, हा तुझा नवरा आहे का असं म्हणते कॉन्स्टेबल. तर दुसराच माणूस असतो बघा प्रेक्षक तुम्ही जा असं म्हणते ती कॉन्स्टेबल. ताई ते असं म्हणते प्रिया. ताई ते असं म्हणते ती. कुणी आलंय का मला भेटायला असं म्हणते प्रिया. कुणी आलंय असं म्हणते ती. नाही असं म्हणते कॉन्स्टेबल. माझे आई बाबा आलेत असं म्हणते आता इथे प्रिया. मला ना इथे कदाचित एक कॉल येऊ शकतो, माझा नवरा मला कॉल करेल, कॉल आला की मला द्या हा असं म्हणते प्रिया. द्या ना मला असं म्हणून तिला सायको झालेलं दाखवलंय. तर आता कॉन्स्टेबल म्हणते ए बाई, तू काय इथे पिकनिकला आलेस काय? फोनवरती बोलायचं होतं तर मग घरीच राहायचं होतंस ना असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. दुसऱ्याची फसवणूक करून कोण इथे यायला सांगितलं तुला असं म्हणते ती. पण माझे मिस्टर मला इथे भेटायला येऊ शकतात ना, माझा नवरा डॉक्टर अश्विन सुभेदार तो मला इथे भेटायला येणार असं म्हणून सायकोसारखं ओरडायला लागते प्रिया. तो मला भेटायला येत असणार, त्याला माहितीये मी तिची वाट बघते असं म्हणते प्रिया. त्याला वेळ मिळाला नसेल असं म्हणते प्रिया. गप्पा बस, बघू तुला कोण भेटायला येतं ते. आता आज जाऊन बस असं म्हणते ती कॉन्स्टेबल. ताई असं म्हणते प्रिया. माझा नवऱ्याला तर इथे पाठवा, मी वाट बघते असं म्हणते प्रिया. तो येणार आहे असं म्हणते प्रिया. अश्विन येणार आहे असं म्हणते प्रिया. अश्विनला माहितीये मी वाट बघते असं म्हणते ती. तर आता इथे सगळे जमलेले असं सुभेदार मंडळी बघा प्रेक्षक तर सायलीन बसते. सायली आता पूर्ण परत का ग असं म्हणते कल्पना. त्यांना झोप लागली. तर सुमन म्हणते काय अवस्था झाली पूर्ण यांची असं म्हणते आता सुमन. खरं तर त्या खूप खंबीर आहेत, पण तन्वीच्या बाबतीतला हा धक्का त्यांना सहनच होत नाही असं म्हणतात इथे सुमन. तर सगळे खूप भावूक झालेले असतात. कुठल्या गोष्टीचा कुणाच्या मनावर कसा परिणाम होईल हे कुणी सांगू नाही शकत असं म्हणतात इथे अश्विन. आणि आपल्याला डॉक्टरांनी जे सांगितलंय ते आपल्याला आता फॉलो करावंच लागेल असं म्हणतात इथे अश्विन. पण ते सोपं नाही असं म्हणतात इथे अर्जुन. सायली तन्वी आहे हे नाटक आपण किती दिवस करत राहायचं असं म्हणतो अर्जुन. त्यापेक्षा पूर्णाई भानावर कशी येईल हे आपल्याला बघायला हवं असं म्हणतात इथे अर्जुन. अर्जुन तुझं बरोबर आहे असं म्हणतो प्रताप. पण मला वाटतं आपण पूर्णाईला थोडा वेळ द्यायला हवा असं म्हणतो तो. पण मला असं वाटतं की आपण पूर्णाईला खोटी आशा देतोय असं वाटतंय असं म्हणतो अर्जुन. आपण हे नाटक करायला राहिलो आणि जर ती रियालिटी एक्सेप्ट नाही करू शकली तर तिला जास्त त्रास होईल असं म्हणतो अर्जुन. मग काय करायचं आपण असं म्हणतो तो. तर आता सगळेजण हो म्हणतात. तर आता इथे साक्षीला दाखवलंय ती खूप घाबरलेली सीन रडत असते. नागराज अण्णा आणि मग आता प्रिया. नागराज अण्णा आणि मग प्रिया आणि आता मी असं म्हणते साक्षी. आणि सायको झालेली असते बघा प्रेक्षक साक्षी. म्हणजे आता सायलीने अर्जुन मला सुद्धा जेलमध्ये पाठवणार असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता ती खूप रडायला लागते. पुन्हा पोलिसांचा छळ. नाही असं म्हणते साक्षी. मला नाही जायचंय जेलमध्ये, मला नाही जायचंय जेलमध्ये असं म्हणून ती सगळं सामान फेकायला लागते. मला नाही जायचंय जेलमध्ये म्हणून, मला नाही जायचंय जेलमध्ये, पोलिसांचा छळ मला नाही बघायचंय.
तर आता ती पागल झालेलं दाखवलंय. मला माझ्या सचिनपासून पण लांब जावं लागेल असं म्हणते ती. मला नाही जायचंय, मला नाही जायचंय असं म्हणून तो अश्रू पुसून घेते आपले. मला नाही जायचंय सचिन पासून लांब, मी काय करू असं म्हणत असते. आता इथे साक्षी रडायला लागते ती, खूप खूप जास्त रडत असते ती. काय करू मी असं म्हणून रडायला लागते ती खूप. तर आता ती जाऊन आरशामध्ये बघायला लागते. काय करू मी असं म्हणते ती. काय करू मी असं म्हणून सगळं सामान फेकायला लागते ती. तेवढ्यातच आता तिला काहीतरी दिसतं. मी सचिन बरोबर कॅनडाला जाऊ का असं म्हणते आता इथे साक्षी. मी तिच्यावर कॅनडाला जाऊ शकते, आम्ही तिथे छान संसार करू. पण सचिन काय येईल माझ्या बरोबर कॅनडाला, तो नाही येणार. आणि ती जोरजोरात हसायला लागते आता इथे, खूप जोरजोरात. तर आता तिला आठवतं कसं सचिनला ती मिठी मारलेली असते, कसं त्यांचं नातं फुललेलं असतं, हे सगळं तिला आठवतं. आणि फ्लॅशबॅक मध्ये बघा प्रेक्षक हो, कसं त्याच्यासाठी ती कॉफी बनवून आणत असते, हे सगळं सगळं तिला आठवतं. कसं ते भेटलेले असतात कॅफेमध्ये, सगळ्या त्यांच्या एकत्र घालवलेले क्षण तिने दाखवलेत बघा प्रेक्षक हो इथे फ्लॅशबॅक मधून. कसं त्या दोघांना एकत्र बघितलेले असते सायली, हे पण तिला आठवतं. कसं धक्का बसलेला असतो तिला सायलीला बघून, हे सुद्धा दाखवलंय. खूप घाबरलेलं दाखवलं इथे साक्षीला. तर आता ती सगळं सामान फेकायला लागते परत. आमच्या सगळ्यांच्या आठवणीत जशी छोटी तन्वी आहे तशीच पूर्णाजीच्या आठवणीत पण असेल असं म्हणतो रविराज. अतिशय गोड आणि लाघवी असं म्हणतो रविराज. तन्वीचं हे सत्य पूर्णाईला जेव्हा कळलं तेव्हा त्यांना हे पचवणं खूप जड गेलं असेल असं म्हणतो रविराज. आता आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये आणि डॉक्टरने तिच्यासाठी गोळ्या सुरू केल्यात आणि काउन्सिलिंग पण सुरू करतील. पूर्णाईला हळूहळू बरं वाटेल, आम्ही थोडे दिवस वाट बघूया असं म्हणतो आता अश्विन. हो पण हे सगळं सायलीला खूप अवघड जाणार आहे असं म्हणते कल्पना. कारण तन्वी आणि पूर्णाईचं नातं तसं होतं, सायलीला कुठे माहिती असं म्हणते आता इथे कल्पना. सायलीला तर आता वेगळ्याच संकटात पडल्यासारखं होईल असं म्हणते अस्मिता. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परीक्षा दिल्यासारखं होईल असं म्हणते अस्मिता. नाही असं म्हणते सायली, असं नाही आहे अस्मिता ताई. नाही म्हणजे मला थोडं जड जाईल, पण पूर्णाची लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला हे सगळं करावं लागेल असं म्हणते सायली. शिवाय डॉक्टरांनी हाच सल्ला दिलाय की अश्विन भाऊजींना आपण की असंच करायला हवं. बायको असं म्हणतो आता अर्जुन. हे बघ पूर्णाची कशी आहे सगळ्यांनाच माहितीये, पण ही वेळ रिस्क घ्यायची नाही असं म्हणतो अर्जुन. मला वाटतं आपण परत विचार करूया, आपण कोणती दुसरी ट्रीटमेंट देऊ शकतो का असं म्हणतो अर्जुन. अश्विन तू प्लीज फोन कर त्यांना विचार असं म्हणतो अर्जुन. दुसरी कुठली लाईन ऑफ ट्रीटमेंट असती तर सांगितलं असतं ना डॉक्टरने. आणि हे सुद्धा मी पण सांगेन, तिची मानसिक स्थिती बघून आपल्याला तिच्या कलेनेच घ्यायला हवं असं म्हणतो अर्जुन. अहो मला तुमची काळजी कळते आणि पूर्ण आजीच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नाही ह्याच्यावर आपलं एकमतच आहे, पण तुम्हाला जसा धोका वाटतो ना तो मला वाटत नाही असं म्हणते सायली. आता पूर्ण आजींच्या मनासारखं न वागणं ह्या धोका आहे असं म्हणते सायली. त्यामुळे त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून त्यांच्या समोर मला कितीही दिवस तन्वी म्हणून वावरावं लागलं ना तरीही चालेल असं म्हणते सायली. तर आता इथे सगळ्यांचे चेहरे पडतात आणि सगळे इमोशनल झालेले असतात. तर आता इथे साक्षीला दाखवले परत, हे सगळं मला सायलीने बघितल्यामुळे झालंय असं म्हणते साक्षी. का मी माझा चेहरा लपवू नाही शकले का मी असं म्हणते ती. तर आता ती बघते बघा प्रेक्षक आरशामध्ये. तर साक्षी आपला चेहरा बघते आरशामध्ये. हाच चेहरा, हाच असं म्हणते साक्षी. हाच माझा चेहरा असं म्हणते साक्षी. माझा चेहरा माझा शत्रू झाला. माणसाला आवाज बदलता येतो, चालणं बोलणं बदलता येतं, मग चेहरा बदलता का येत नाही असं म्हणते साक्षी. तर ती आपल्या चेहऱ्याला स्पर्श करून बघते. हा माझा चेहरा असं म्हणून सायकोसारखं बिहेवियर करत असते बघा प्रेक्षक होती. तर आता तिला खूप राग आलेला असतो. मला नको आहे हा चेहरा असं म्हणून ओरडायला लागते ती. साक्षी शिखरे समीरा शेखर झाली तरी हा चेहरा तसाच राहिला असं म्हणते साक्षी. नाही असं म्हणते ती. मी नाही होऊ देणार असं म्हणते ती. मला नको आहे हा चेहरा असं म्हणते आता इथे साक्षी. तर ती इथे चाकू असतो. तर आता ती घेते बघा प्रेक्षक चाकू आपल्या हातामध्ये. तर ती चाकू आपल्या हातामध्ये घेतलेली असते आणि आता ती हसते जोरात सायकोसारखं. ती तिच्याकडे बघतच राहते सायकोसारखं. मला नको आहे हा चेहरा असं म्हणते ती. मला नको आहे हा चेहरा असं म्हणते ती. तर आता ती कापते बघा प्रेक्षक एक बाजूने आपला चेहरा. तर ते शॅडो मध्ये दाखवले, कारण खूपच वाईट दिसलं असतं ना खरंच प्रेक्षक. आम्हाला पण बघताना खूप भीती वाटते खरंच. तर आता दाखवले शॅडो मध्ये. तर आता प्रेक्षक परत सुभेदार मंडळींचं दाखवलंय. तर कल्पना म्हणते मला सायलीचं पट्ट कारण आता ना पूर्णाईना बरं वाटणं हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं म्हणते आता इथे कल्पना. आणि आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसेल तर सायलीला हे नाटक करावंच लागेल असं म्हणतो आता इथे प्रताप. सायली असं म्हणते कल्पना, तुला हवी ती मदत आम्ही करूच, पण ही लढाई तुझी तुलाच लढावी लागणार आहे असं म्हणते ती. सायली हा आव्हानाला सहज सामोरी जाईल असं म्हणते प्रतिमा. खात्री आहे मला असं म्हणते ती. पण मला एक वेगळाच प्रश्न सतावतोय असं म्हणते प्रतिमा. कुठला असं म्हणतो रविराज. आपल्या समोर जी तन्वी म्हणून वावरत होती ती तन्वी नव्हती, बबली लोखंडे होती हे तर कळलंय आपल्याला. पण मग त्या अपघातानंतर आपल्या तन्वीचं काय झालं असेल असं म्हणते प्रतिमा. कुठे गेली असेल त्या रात्री असं म्हणते ती. आणि आता कुठे असेल असं म्हणते प्रतिमा.
बरं झालं तुम्हीच हा विषय काढला प्रतिमात्या. मला सुद्धा हा प्रश्न सतावत होताच असं म्हणते आता सायली मनातल्या मनात. तर सगळे विचार करायला लागतात. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे अश्विन येऊन सायलीला म्हणतो, वहिनी तुला कुणाची तन्वी समजते, तिची तब्येत बरी होईपर्यंत आपल्याला हे नाटक करावं लागेल असं म्हणतो अश्विन. तर आता पृणाची वगैरे सगळे बसलेले असतात हॉलमध्ये. तर आता इथे पृणाची म्हणायला लागतात, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का. कर आता पूर्ण असं म्हणते पृणाची. लिंबोणीचं झाड वेळ फांदी मामाच्या वाड्यावर बंदी असं म्हणते सायली. तू या 2 लाईनीचे शब्द अगदी चुकीचे म्हणायचीस असं म्हणते पृणाची. तर आता सायली म्हणते, मी पण आश्रमात ह्याच 2 ओळी चुकीच्या म्हणायची असं म्हणते सायली. एवढा योगायोग कसं काय असू शकतो असं म्हणते सायली. तर आता इथे सगळ्यांना पण धक्का बसतोय, कसं काय त्याच 2 लाईनी चुकीचे म्हणते म्हणून. तर प्रेक्षक हो, आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.